ओम साई सेवा मंडळ वर्ल्ड भिवंडी आयोजित श्री शेलूमाता मंदिर वर्ल्ड ते श्री क्षेत्र शिर्डी श्री साईबाबांची भव्य प्रतिमा व भव्य पालखीसह पदयात्रा सोहळ्याचे आयोजन दरवर्षी मोठ्या आनंदात वळ गावातून साईबाबांची पालखी श्री क्षेत्र शिर्डी येथे निघत असते। तर या साईबाबांच्या पालखीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने गावातील ग्रामस्थ देखील उपस्थित असतात। ओम साई सेवा मंडळ वर्ल्ड आयोजित साईबाबांच्या पालखीस वळ गावातील ग्रामस्थ तन मन धनाने सहकार्य देखील करत असतात। तर यावेळी वळ गावातून शेकडोच्या संख्येने साई पदयात्री साईबाबांची पालखी खांद्यावर घेऊन श्री क्षेत्र शिर्डी येथे पायी रवाना झाले। ओम साई सेवा मंडळ वर्ल्ड आयोजित साईबाबांच्या पालखीस मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी उपस्थित राहून साईबाबांच्या पालखीचे दर्शन घेत शुभेच्छा देखील दिल्या। आज आमच्या ओम साई सेवा मंडळाला 18 वर्ष पूर्ण होत आहे। यंदाचे 18 वर्ष आहे। बोलावं लागेल इंगलासा वेलू आणला दारी, इंगलासा वेलू आणला दारी, तोची वेलू गेला गगनावरी आणि या गगनावरी गेलेल्या वेळूचं वटवृक्षामध्ये रूपांतर व्हावं असं आजच्या दिवशी आमच्या ओम साई सेवा मंडळाला शुभेच्छा देतो। आपण पत्रकार बंधू सुद्धा बघत असाल, या वळगावमध्ये एक गाव एक होळी, एक गाव एक दीपावली, तसंच आई शेळू मातेची यात्रा असते। तसंच आमच्या ओम साई सेवा मंडळ पदयात्री मंडळाची पालखी असते। हे सर्व सण ग्रामस्थ एकत्र येऊन गुण्या गोविंदाने सर्व सण साजरे करतात। आज सुद्धा बघत असाल, गावातील ज्येष्ठांपासून लहानपर्यंत या सर्व आया बहिणी आज या गावाच्या वेशीपर्यंत पालखीला निरोप देण्यासाठी आलेले आहेत। तालाबाप्रमाणे सर्व ग्रामस्थ मंडळी, गावातील ज्येष्ठ मंडळी इथे येतात आणि पालखीला इथून निरोप देतात। इतकंच नव्हे तर गावातील आपली जी पोरं गेलेली आहेत, ही पोरं आपली पालखीच्या निमित्ताने 7 दिवस गावाबाहेर आहेत। तर गावातील प्रत्येक जण एक आपली जबाबदारी बोला किंवा साईंचरणी श्रद्धा बोला, रस्त्यामध्ये भेट देण्यासाठी सोबत जे काय असेल ते त्यांना घेऊन तिथं जातात आणि 7च्या 7 दिवस गावातली सर्व मंडळी ही आमच्या पालखीच्या सोबत असते। आज बघत असाल, पालखीचे आमचे अध्यक्ष होते मंगेश भोईर, अतिशय सुंदर नियोजन होतं। तसेच त्यांची गुरा यशस्वीपणे पेलली आमचे मित्रबंधू महेश भोईर यांनी अतिशय चांगल्या प्रकारे ते नियोजन करून व्यवस्थापन करून एक चांगल्या नेतृत्वाखाली त्यांच्या ही पालखी निघते आणि सर्व गावकरी आमच्या ग्रामस्थांच्या सर्वांच्या सहभागाने ही आमची पालखी मार्गस्थ होते। आज सर्वांना निरोप देताना साईंचरणी आई शेळू मातेचरणी अशी प्रार्थना करेन की सर्वांना सुखरूप ने आणि सुखरूप घेऊन ये। कारण पालखीच्या वेळेला अगोदर निघाली त्यावेळेला पालखी सोबत आमचे लवनाथजी भोईर असतील, आमचे देवीचे भगत गोपीनाथजी पाटील असतील, आज ही मंडळी हयात नाहीयेत, पण कुठेतरी या लोकांचा सुद्धा आशीर्वाद या मुलांना आमचा लाभलेला आहे। तर एवढीच प्रार्थना करेन की हे जे कार्य चालू आहे हे कार्य असंच पुढे चांगल्या पद्धतीने आणि यशस्वीपणे चालू राहू दे अशी आई शेळू मातेचरणी साईचरणी प्रार्थना करून सर्वांना शुभेच्छा देतो। हा आमचा पालखीचा 18 वर्ष, ज्या पहिल्या वर्षापासून जशी पालखी मोठ्या उत्साहाने आनंदाने निघत होती गावातून, तशीच त्या 18 वर्षाची तशी आनंदाने आणि उत्साहाने हा पालखी सोहळा निघत आहे। हा पालखी सोहळा ज्यांच्यामुळे हा उत्साहाने आनंदाने साजरा करतो त्या आमच्या सर्व गावातील देणगीदार, दानशूर देणगीदार 500 रुपयाचे आम्हाला देणगी देतात। त्यांच्या आशीर्वादाने आम्ही हा पालखी सोहळा आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतो। या पालखी सोहळ्यात तुम्ही बघत असाल तर लहानांपासून मोठ्यांपासून तर सर्व महिला मंडळ सर्व एकत्र येऊन या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतात। मी एक निश्चितपणे सांगेन की हा साईबाबांचा चमत्कार असेल तर आमचा संपूर्ण गाव या पालखी सोहळ्या निमित्त एकत्र येतो आणि पुण्या गोविंदाने आम्हाला निरोप देण्यासाठी या विषयावर येतो। सचिनने ज्याप्रमाणे सांगितलंय की हा जे आता आपल्या हयात नाही त्यांच्या आशीर्वाद आम्हाला नक्कीच आहेत। आमचे जितू असेल, मनीलाला असेल, आमचे अण्णा असतील, हे सर्व आम्हाला पालखीला कुठे कुठे भेट द्यायला येत असत, त्यांचे सर्वांचे आशीर्वाद आम्हाला लाभतील अशी आशा अपेक्षा करतो। तसेच ज्यांनी या पालखी सोहळ्याला आम्हाला जी वस्तुरूपी देणगीदार मदत केली त्यांचे सर्वांचे मी आभार मानून सर्वांना एकच सांगेल, उद्दंड आयुष्य लाभू दे, सर्वांना निरोगी आयुष्य लाभू दे आणि आमच्या सर्व पदयात्रींना जो सुखाचा हा प्रवास सुखाचा होऊ दे हीच आई शेलू मातेचरणी साईबाबा त्यांनी प्रार्थना करतो।